नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आम्ही रसायनीमधील नडाळ येथे चाललो आहोत। 5 मंदिर बांधलेले आहेत, मस्त एकदम सफेद कलरचे आहेत पूर्ण। ती बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत। आता सर्व निघतोय। माझी नणंद आलेली आहे, ती पण सोबत येणार आहे। आता आम्ही चाललो इथून। ही आमच्या घरासमोरील तुळस आहे। आमच्या घरासमोर खूप झाडे आहेत। केळीचं झाड आहे। या पपईच्या झाडाला कधीच पपई येत नाही। आता आम्ही इथून निघालो आहोत। देवांशीने पण मस्त फ्रॉक घातली आहे। आम्ही दोघी मॅचिंग आहोत। परी आलेली आहे, परी आहे। चाललोय आता आम्ही। ही आमची बिल्डिंग आहे। इकडे आम्ही राहतो खाणे आंबिवलीमध्ये। हे मोपाड्यातील अचानक ग्राउंड आहे। इथे क्रिकेटच्या मॅच आणि फेस्टिवल असतो। हा मोपाड्याचा इथून मार्केट चालू होतो। पुढे मच्छी मार्केट आहे आणि चिकन मटनची दुकान आहेत। इथना मार्केटमध्ये जायला एंट्री आहे। रविवारी इथे खूप मोठा बाजार भरतो। खूप वस्तू असतात इथे, मस्त मस्त वस्तू असतात। मी पाठी बसना ती बघते। आम्ही दांडफाटा येथे पोहोचलो आहोत। पुढे टाके देवीचं मंदिर आहे। रसायनीवरून नडाल या गावात पोहोचण्यासाठी 15 मिनिटे लागतात आणि पनवेल ते नडाल हे 20 किलोमीटर अंतर आहे। हायवे लगतच पंचायतन मंदिरांकडे जाण्यासाठी मार्ग आहे। बॅनर लावलेच आहे इथे। इथून 5 मिनिट अंतरावरच ही मंदिरे आहेत। आम्ही आता गेट समोर पोहोचलो आहोत। एंट्रीलाच मस्त शोची झाडे लावलेली आहेत। येथे JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांची इंग्लिश मीडियम स्कूल आहे। हे ट्रस्टनीच मंदिर बांधले आहेत। गाडी पार्किंग करण्यासाठी इथे खूप जागा आहे। आता आम्ही गाडीतून उतरलो आहोत। गाडी पार्किंगला लावले। आम्ही आता जातोय मंदिर बघायला, दर्शन घ्यायला जातोय। आमचे भाऊ आलेले आहेत। देवांशीला घेतले भाऊनी। आम्ही चाललोय आता। खूप मस्त इथे एकदम भारी निसर्ग आहे इथला। एकदम छान वाटते इथे आल्यावर। हा श्री पंचायतन मंदिर महाद्वार आहे। हा मंदिराचा महाद्वार आहे। आम्ही आता इथून एंट्री करणार आहोत। आता आम्ही इथून आतमध्ये चाललोय।
इथल्या पायऱ्या एकदम मस्त आहेत. पूर्ण मार्बलच्या पायऱ्या आहेत. या खूप थंड आहेत. मंदिरात चढण्यासाठी 25-30 पायऱ्या फक्त चढाव्या लागतात. इथला निसर्ग एकदम मस्त आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. प्रथम साईबाबाचं मंदिर आहे. आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरात चाललो आहोत. आम्ही साई महाराजांच्या मंदिरात आलो आहोत. इथे मस्त झुंबर आहे. पूर्ण सफेद आहे हे मंदिर. ही साईबाबांची मूर्ती आहे. सुंदर अशी आहे. खूप लोक येतात इथे. मस्त आहे. बघण्यासारखं आहे. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. साईबाबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता गणपतीच्या देवळात चाललोय. इथे गणपतीचं मंदिर आहे मस्त. ते पण पूर्ण व्हाईट आहे, सफेद आहे पूर्ण. मस्त आहे एकदम. हे पण आतून गणपती बाप्पाचं मंदिर पण खूप छान आहे. आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय. मस्त आहे इथे. एकदम थंडगार वाटते इथे. आता आम्ही हनुमानाच्या मंदिरात चाललोय. बाहेर कासवाची मूर्ती आहेत. ते बघून मस्त वाटतं. आता आम्ही श्री नढाळेश्वर महादेवाच्या मंदिरात चाललो आहोत. समोर पहिलं नंदीचं दर्शन घेणार आहोत. इथे पण तुम्ही बघू शकता नंदीच्या समोर कासवाची मूर्ती आहे. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. हाइट कम पड़ रहा है. तुम्ही बघू शकता या मंदिरात श्री महादेवाची सुंदर अशी पिंड आहे. बाप्पा बघायला मी अशी उभी राहते. तिला आनंद वाटते. देवांशी बघली हे बघ. आता आम्ही भवानी मातेच्या मंदिरात चाललोय. ते पण
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. तुळशी वृंदावन खूप छान आहे, मस्त आहे, पूर्ण हिरवेगार आहे. खालच्या साईडला शेती आहे, पूर्ण खूप शेती आहे. पुढे हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. इकडे बसण्यासाठी जागा सुद्धा आहे, केलेला आहे इथे बसण्यासाठी. ते खूप छान वाटते आल्यावर. ते लाईट वगैरे सर्व चांगलं आहे, मस्त वाटते एकदम इथे. हा देवळाचा मागचा भाग आहे. इकडे पूर्ण गार्डन आहे, एकदम गार्डन सारखंच केलेलं आहे पूर्ण सर्व. हे पूर्ण ते शांत वाटते आल्यावर. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे, बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे इथे. खूप लोक आले इथे बघण्यासाठी. बघा मस्त वाटते एकदम इथे. इथे सुंदर असं देवांचं नक्षीकाम केलेलं आहे. पहिलं साईबाबाचं मंदिर, दुसरं गणपतीचं मंदिर, तिसरं हनुमानचं मंदिर, नंतर महादेवाचं मंदिर आणि मग भवानी मातेचं मंदिर, अशी 5 मंदिर आहेत. म्हणून त्यांना पंचायतन मंदिर असे म्हणतात. तुम्ही बघू शकता 5 मंदिरांची रचना एकसारखीच आहे. हा मंदिराचा हॉल आहे. इथे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. इथे कार्यक्रमच चालू आहे. जरा लोक आलेले इथे, भरपूर लोक आहेत. त्यांचाच कार्यक्रम आहे इथे. बहुतेक वाढदिवसाचा कार्यक्रम आहे असं वाटते. खूप लोक आली आहेत. कोणाचा तरी बर्थडे आहे म्हणून सर्व त्यांचीच लोक आहेत ती सेलिब्रेट करण्यासाठी आलेली आहेत. आता आम्ही इथून जरा फिरतोय. इथे आता आम्ही चहा पिण्यासाठी आलो आहोत. इथे चहा मिळतो. इथे ट्रस्टचं स्वयंपाकघर आहे. या ट्रस्टचा चहा आहे, फ्री मध्ये आहे. कोणाला पाहिजे तर घेऊ शकतो. खूप छान चहा आहे, मस्त टेस्ट आहे चहाची. काय हो, छान आहे ना चहा? हो, खूप मस्त टेस्ट आहे चहाची. या तुम्ही पण चहा पिण्यासाठी. हे मंदिर कातळाच्या मध्येच आहे मला वाटते, कारण इथे पूर्ण डोंगराळ भाग होता आणि इथे दगड फोडून केलेलं आहे हे. कारण पाणी जे आहे ना ते इथून पाझरते. कातळ आहे हा, त्याच्यातून पाणी पाझरते पूर्ण. बहुतेक ठिकाण तसंच आहे हे. आणि ते पूर्ण असं गार्डन टाईपच आहे, मस्त बनवले. तिथे पुजारींसाठी आहे, रूम काढलेले आहेत पुजारींसाठी.
इथले जे पुजारी राहतात त्यांच्यासाठी आहे. सर्व एकदम भारी आहे. ते पुढे गार्डन आहे. परीला गार्डन मध्ये जायचं आहे म्हणून आम्ही आता गार्डन मध्ये जातोय. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. इथून आता आम्ही बाहेर जातोय. इथे दोन्ही बाजूला हत्ती आहेत. हे भक्तांचं निवास आहे. जे देवांचे जे जास्त भक्त आहेत इथलेच आहेत. या मंदिराच्या इथले ते त्यांचं हे निवासस्थान आहे. इथे त्यांना आराम करण्यासाठी आहे. इथे गार्डन आहे. आता गार्डन मध्ये परी देवांशी गेलेली आहे. मी पण जातीये. आता मी गार्डन मध्ये आली आहे. इथल्या परी खेळतीये. देवांशी बघते. मुलं खेळतात त्यांना बघते. ती घसरगुंडी आहे. पाळणा आहे. मला पण खेळायला आवडते पण इथे लहान मुलांचं आहे ना त्यामुळे ना काहीच नाही खेळू शकत. हसतील ना मोठी माणसं. देवांशी ए बाबली हे बघ तू खेळते तू. देवांशीला झोप आली आहे. परी काय निघतच नाहीये बाहेर. इथे मस्त आहे. एकदम निसर्गरम्य एकदम भारी वाटलं आज आम्हाला. खूप मजा आली. मस्तच वाटते एकदम. कधी येऊन बघून जाऊ शकता तुम्ही. एकदम मस्त आहे. इथे बघण्यासारखं आहे. मी पहिल्यांदाच इथे आलोय. आता परत सुद्धा येणार आहोत. परत कधी येऊ ते सांगू शकत नाही पण यायचं आहेच आम्हाला. झोप आली आहे. कंटाळली आहे बिचारी. कंटाळा आहे तिला. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.